ह्या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव खरंच खूप ग्रेट होता. कारण हे सगळे कलाकार एवढे मातब्बर आहेत, त्यांनी इतके सिनेमे केलेले आहेत की त्यांच्याकडून आपण नकळतपणे बऱ्याच गोष्टी सेटवरती आम्ही शिकत सुद्धा होतो. एक लहान आर्टिस्ट म्हणून उत्तम स्क्रिप्ट आपल्याकडे आली आहे, एक कलाकार म्हणून एक उत्तम स्क्रिप्ट आपल्याकडे आली आहे, याचा खरंच खूप आनंद होता. आणि सोबतच इतके छान दिग्गज कलाकार आहेत, त्याच्यामुळे मी नाही म्हणणं हा प्रश्नच नव्हता. या सिनेमामध्ये आम्ही एंटरटेनमेंट सुद्धा ठेवली आहे, त्याच पद्धतीने एक सुंदर पद्धतीचा मेसेज सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्युझिक सुद्धा आम्ही सगळ्यांनी इथे छान परफॉर्म केलंय, त्यावर भयानक म्हणजे आज खूप आनंद होतोय. जी एक अचिव्हमेंट हवी होती ती आज मिळवली आहे. ओके, सो सर्वप्रथम मराठी मूड चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. तुमचा मूड कसा आहे? अरे ग्रेट, आज खरंच खूप आनंद होतोय कारण आमच्या सिनेमाचा इतका भव्य असा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि म्युझिक सुद्धा आम्ही सगळ्यांनी इथे छान परफॉर्म केलंय, त्यावर भयानक म्हणजे आज खूप आनंद होतोय. जी एक अचिव्हमेंट हवी होती ती आज मिळवली आहे. तर ह्या सिनेमातल्या तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? सो या फिल्ममध्ये मी ललिता नावाच्या मुलीचं कॅरेक्टर प्ले करत आहे, जी साताऱ्यावरून मुंबईला शिफ्ट झालेली आहे आणि कामानिमित्ताने ती पार्ट टाइम जॉब पण शोधत असते. सो तो जॉब करत असताना ती एका बारमध्ये काही कामानिमित्त जाते. सो तिथे तिची ओळख मोहन आगाशे सरांसोबत होते आणि तिथून खरा सुपारीचा गेम सुरू होतो आणि तो शेवटपर्यंत क्लायमॅक्समध्ये कसा चालतो हे तुम्हाला 19 सप्टेंबरलाच समजेल. सो जसं आता तुम्ही डॉक्टर मोहन आगाशेंचं नाव घेतलं, त्याचबरोबर ह्या सिनेमात बरेच दिग्गज ऍक्टर आहेत, जसं की निकम सर आहेत, रोहिणी अट्टंगडी मॅम आहेत. तर ह्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? ह्या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव खरंच खूप ग्रेट होता. कारण हे सगळे कलाकार एवढे मातब्बर आहेत, त्यांनी इतके सिनेमे केलेले आहेत की त्यांच्याकडून आपण नकळतपणे बऱ्याच गोष्टी सेटवरती आम्ही शिकत सुद्धा होतो. एक लहान आर्टिस्ट म्हणून. तर सिनेमामध्ये भारत गणेशपुरे सर असतील, मोहन आगाशे सर असतील, रोहिणीताई असतील. स्पेशली रोहिणीताईंकडनं मी ही गोष्ट शिकली की प्रत्येक वेळेसच आपल्याला डायलॉग बोलायची गरज नसते, काही इमोशन्स हे डोळ्यातून सुद्धा दिले जातात. तर ही सुंदर गोष्ट मी ताईंकडून शिकली. असं प्रत्येक कलाकाराकडून काही ना काही घेण्यासारखंच होतं, ज्याची खरंच खूप एक म्हणजे देणगीच एक मिळाली असं म्हणायला हरकत नाही. आत्ताच आम्ही तुमचा डान्सही पाहिला, पॉवर पॅक परफॉर्मन्स होता, त्याबरोबर तुमच्यासोबत सिद्धार्थ जाधव होते. तर तेवढाच पॉवर पॅक परफॉर्मन्स आम्हाला सिनेमातही बघायला मिळेल का तुमचं? ॲब्सोल्युटली येस. कारण मी फर्स्ट टाइम सॉंग्सवरती परफॉर्म केले आणि या गाण्याला आवाज दिलेला आहे सुनिधी चौहान मॅम यांनी. आणि अगदी म्हणजे जालिम सावकार जे आहेत सिनेमामधले ते माझे मोहन आगाशे सर आहेत. सो अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही परफॉर्म केलेला आहे. तर हा पॉवर पॅक परफॉर्मन्स तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. बरं, जेव्हा आतली बातमी फुटली हा सिनेमा तुम्हाला ऑफर झाला, तेव्हा पहिली रिॲक्शन काय होती आपल्या? पहिली रिॲक्शन खूप भारी होती. कारण एक उत्तम स्क्रिप्ट आपल्याकडे आली आहे, एक कलाकार म्हणून एक उत्तम स्क्रिप्ट आपल्याकडे आली आहे, याचा खरंच खूप आनंद होता. आणि सोबतच इतके छान दिग्गज कलाकार आहेत, त्याच्यामुळे मी नाही म्हणणं हा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी इमिडिएटली त्यांना सांगितलं की सर मुझे कुछ नहीं, मुझे आप अच्छा मतलब अच्छा रोल दे दो, बस मैं काम करने के लिए रेडी हूँ, बस दॅट्स इट. बरं, प्रेक्षकांना काय आवाहन कराल? मी प्रेक्षकांना असं सांगेल की 19 सप्टेंबरला आमचा सिनेमा रिलीज होतोय. खरंच खूप एक वेगळा विषय आम्ही घेऊन येतोय. सिनेमामध्ये एवढे मातब्बर कलाकार आहेत, मोहन आगाशे सर आहेत, रोहिणीताई आहेत, गौतमी पाटीलचं एक सॉन्ग सुद्धा आहे. म्हणजे या सिनेमामध्ये आम्ही एंटरटेनमेंट सुद्धा ठेवली आहे, त्याच पद्धतीने एक सुंदर पद्धतीचा मेसेज सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही नक्की या आणि हा सिनेमा नक्की बघा 19 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये.